एक नाशिक न्यूज, प्रेक्षकांचा विश्वास आणि निष्पक्ष पत्रकारितेची ओळख। देशातील वाढती महागाई, इंधन दरवाढ, बेरोजगारी आणि शेतकऱ्यांच्या प्रश्नांविरोधात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं नाशिकच्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जोरदार आंदोलन करण्यात आलं। नको अच्छे दिन, पुन्हा हवे जुने दिन अशा घोषणा देत शिवसैनिकांनी केंद्र सरकारच्या धोरणांचा निषेध केला। यावेळी महिलांनी रस्त्यावर चूल मांडून स्वयंपाक करत वाढत्या महागाई विरोधात अनोख्या पद्धतीनं आंदोलन छेडलंय। पेट्रोल डिझेल दरवाढ, घरगुती गॅसच्या वाढलेल्या किमती, बेरोजगारी, शेतकऱ्यांच्या मालाला मिळणारा कमी भाव आणि सर्वसामान्य नागरिकांच्या वाढत्या आर्थिक अडचणी या मुद्द्यांवर सरकारचं लक्ष वेधण्यात आलं। महागाईमुळे सर्वसामान्यांचं कंबरडं मोडलं असून शेतकरी, कष्टकरी आणि मध्यमवर्गीय नागरिकांचं जीवन अधिकच कठीण झालं असल्याची भावना यावेळी व्यक्त करण्यात आली। या आंदोलनाला शिवसेना उपनेते दत्ता गायकवाड, लोकसभा प्रमुख जयंत दिंडे, जिल्हा प्रमुख DG सूर्यवंशी, माजी आमदार वसंत गीते, महानगर प्रमुख प्रथमेश गीते, उपजिल्हा प्रमुख सचिन बांडे, सुभाष गायधनी, राहुल दराडे, राहुल ताजनपुरे, बाळासाहेब कोकणे, दिलीप मोरे, निलेश साळुंखे, महिला आघाडीच्या जिल्हा संघटक स्वाती पाटील, गुड्डी रंगरेज, विशाल कदम, सरप्रीत सिंग बल यांच्यासह पक्षाचे पदाधिकारी, महिला आघाडीच्या कार्यकर्त्या आणि शिवसैनिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते। गेल्या काही दिवसांपासून या देशामध्ये, राज्यामध्ये पेट्रोल, डिझेल, गॅस याची प्रचंड अशी भाववाढ केलेली आहे। दर काही दिवसांनी थोड्या थोड्या टप्प्याटप्प्याने भाववाढ करतायत आणि अशी माहिती मिळाली की हे 150 रुपयापर्यंत पेट्रोल नेणार, 125-130 रुपयाप्रमाणे डिझेल नेणार। आणि या केंद्राच्या सरकारने युद्ध काळामध्ये अशी ठोस भारताची अशी भूमिका घेतली नाही, हे सर्व जनतेला माहित आहे। 5 राज्यांच्या निवडणुका होत्या तेव्हा यांनी भाववाढ केलेली नाही आणि जशा निवडणुका संपल्या, निवडणूक आयोगाचा असेल, पैशाचा असेल, प्रशासनाचा असेल, वापर करून या भाजपने सत्ता मिळवली। आताच पश्चिम बंगालमध्ये ममता दीदीचे एक मोठा गट फोडला आणि मग या देशामध्ये, राज्यामध्ये, प्रत्येक राज्यामध्ये आमदार फोडायचे, खासदार फोडायचे आणि ही छुपी हुकुमशाही सुरू झालेली आहे। याच्या निषेधार्थ आज नाशिक येथील सर्व उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं या भाववाढीच्या विरोधात आम्ही आंदोलन करत आहोत आणि याचा परिणाम हा जीवनावश्यक वस्तू असतील, सामान्य नागरिक, कामगार असेल, याच्या जीवनावर होणार आहे। कारखानदारांच्या बाजूने कायदे आहेत, ज्या पद्धतीनं ही भाववाढ होते त्या पद्धतीनं लोकांचा रोजगार वाढतोय का? मिनिमम वेजेस ऍक्ट प्रमाणे त्यांचं वेतन वाढतंय का? एकीकडे कारखाने बंद होत आहेत आणि सर्वसामान्य जनता ही होरपळून निघालेली आहे। खरं बघितलं तर कांद्याचे भाव वाढत नाहीये, बेमोसमी पावसामुळे कांदा सडतोय आणि मग शेतकरी असेल, कामगार असेल, कष्टकरी असेल किंवा विद्यार्थी असेल, नीटचे पेपर फुटले म्हणजे इतक्या समस्या आहे। आणि हेच का आजचे दिन? लाडकी बहिणीचा सुद्धा तोच प्रश्न आहे। अनेक लाडकी बहीण कुठल्या ना कुठल्या लाखो कोट्यावधी लाडकी बहीण या योजनेतून बात करतायत आणि म्हणून आता तरी जनतेनं रस्त्यावर आलं पाहिजे। आणि या मोदी सरकार आणि मोदीवर बोलणारा पहिला कोणी व्यक्ती असेल तर आदरणीय पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे साहेब हे बोलणारे होते आणि म्हणून आमच्या शिवसैनिकांची सुद्धा तीच भूमिका राहील। आणि येणाऱ्या काळामध्ये या सरकारच्या विरोधात, यांच्या पॉलिसीच्या विरोधात, यांच्या अन्यायाच्या विरोधात शिवसेना ही नक्कीच आम्ही रस्त्यावर उतरू आणि लढा देऊ।